हाय. आज कुळथाचं पिठलं करणार आहे. म्हटलं तुमच्याबरोबर शेअर करावं. कुळथाचं पिठलं ही माझी सगळ्यात सगळ्यात फेवरेट, सगळ्यात आवडती अशी डिश आहे, असा पदार्थ आहे. आणि मला असं वाटतं सतत की नुसतं कुळथाचं पिठलं जरी प्यायला दिलं मला तरी मी पिऊ शकेन. त्याच्यात थोडंसं तूप घालून पण गरम गरम तूप भात त्याच्याबरोबर पिठलं किंवा भाकरीबरोबर पिठलं हे अगदी स्वर्गीय सुख आहे असं मला वाटतं. आणि ह्याला पिठीही म्हणतात बरीच जणं, पण आम्ही कुळथाचं पिठलं म्हणतो. म्हणजे बेसनाचं असतं तसंच कुळथाचं कुळीत भाजून भरडून त्याची डाळ करून मग त्याचं पीठ केलं जातं. तर जनरली हे कोकणात मिळतं. आणि आपल्याकडे पण म्हणजे मुंबईत पण आमच्याकडे जिथे कोकणातले पदार्थ मिळतात त्या अशा दुकानांमध्ये मिळतं, किंवा घरगुती कोणी करत असेल तर त्या ठिकाणी सुद्धा मिळेल. तर बघूया कसं करायचं ते. जनरली कुळथाच्या पिठल्यामध्ये कांदाही घातला जातो, लसूणही घातली जाते, पण मला फक्त लसणीचं किंवा फक्त कांद्याचं असं आवडतं. त्यामुळे मी आज लसूण घालून करणार आहे आणि हिरवी मिरची वापरणार आहे. तुम्ही लाल तिखटसुद्धा घालू शकता. जर तुम्ही कांदा लसूण मसाला वापरणार असाल तर लसूण कमी घाला, कढीपत्ता घाला. बघूया कसं करायचं. सगळ्यात आधी लसूण सोलून घेणार आहे. खूप लसूण आणि ती अशी छान खरपूस करून घेणार आहे. बरं, मी सगळं जेवण तुपावर करते, म्हणजे तूप वापरून करते, तेल वापरत नाही. त्यामुळे आज पण पिठलं तुपावर करणार आहे आणि परत झाल्यानंतर खाताना सुद्धा साजूक तूप घालणार आहे. काही ठिकाणी मी असं ऐकलंय की कुळथाचं पिठलं हे नारळाच्या दुधात सुद्धा करतात. सो जर तुम्ही करत असाल तर मला प्लीज कमेंट्समध्ये सांगा की कसं करतात. कारण मला जरा शंका आहे की नारळाचं दूध गरम केल्यानंतर ते पीठ पेरताना फाटत नाही का, फाटलं जात नाही का. तर जर तुम्ही करत असाल तर मला प्लीज सांगा. ते उत्तमच लागेल याची खात्री आहे मला. फक्त ते कसं करायचं हे जरा मला सॉर्ट आऊट होत नाही आहे. त्यामुळे तुम्ही जर करत असाल तर प्लीज कमेंट्समध्ये मला सांगा. लसूण फोडणीला घालताना ती अखंड फोडणीला घालायची नसते, कारण ती उडते. ती कापून किंवा त्याला चीर देऊन किंवा ठेचून अशी आपण फोडणीला घातली तर ती उडत नाही. म्हणजे अगदी ज्यांनी नवीन स्वयंपाक सुरू केला असेल त्यांच्यासाठी सांगते. नाहीतर परत तुम्ही म्हणाल हो आम्हाला माहिती आहे, हे तुम्हालाच माहीत नव्हतं वगैरे वगैरे. त्यामुळे मी असे त्याचे तुकडे करून घेणार आहे. जर लसूण आवडत नसेल तर कांदा घातला तरी सुद्धा चालू शकतं. आणि एक गंमत आहे, म्हणजे आज मी आमसुलं घालून म्हणजेच कोकम घालून करणार आहे. पण आता कैरी मिळेल लवकरच किंवा काही ठिकाणी मिळायलाही लागली असेल, किंवा काही ठिकाणी झाडं असतील तुमच्याकडे, तर प्लीज कैरी घालून हे पिठलं करून बघा. आमसुलाऐवजी म्हणजे आंबटपणासाठी कैरी वापरून. आणि मग ते शिजल्यानंतर त्या शिजलेल्या कैऱ्यासुद्धा फारच सुंदर लागतात. तर तसंही तुम्ही करून बघा एकदा. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की ऑथेंटिक म्हणजे अगदी घरगुती आमसुलं, कोकणातली आमसुलं आपल्याला कुठे मिळू शकतील. तर ती जर तुमच्याकडे कुठे असतील तर तुम्ही ते सुद्धा कमेंटमध्ये लिहा. म्हणजे जर त्या त्या एरियातलं कोणी बघितलं तर त्यांना ती छान आमसुलं मिळू शकतात. कारण माझा नेहमी स्ट्रगल असतो चांगली आमसुलं मिळवण्यासाठी. मी कोकणात गेले की मावशीकडनं घेऊन येते, पण ती काही पुरत नाहीत, कारण तेवढ्या खेपा काही होत नाहीत कोकणात मावशीकडे. तर मुंबईत अशी फार कमी ठिकाणं आहेत की जिथे खूप छान अशी आमसुलं मिळतील. जनरली सुपर मार्केटमध्ये जी मिळतात त्यात बिया जास्त असतात, किंवा काही काही ठिकाणी तर जी वाळवलेली खारवलेली असतात त्याच्यात असं म्हणजे कचकच लागते. त्यामुळे छान आमसुलं आणि तीसुद्धा छान आंबट असलेली आमसुलं अशी कोकणातले पदार्थ जिथे मिळतात तिथेच मिळू शकतात. त्यामुळे प्लीज तुम्ही लिहा कमेंटमध्ये. तर तुमच्या एरियात जर कोणी असतील तर त्यांना तरी निदान चांगली आमसुलं मिळतील. अशी मोठीच ठेवली आहे मी लसूण. पिठल्यात किंवा पालेभाजीत मिरच्या घालताना मी अशा त्या बारीक करत नाही.
मी अशा तोडून घेते, म्हणजे त्या काढायला बऱ्या पडतात. माझ्यासारख्या जर कोणाला खायच्या असतील तर तसं खाऊही शकतो. पण अगदी बारीक चिरल्या तर पालेभाजीतल्या मिरच्या तर सापडत नाहीत काय काय वेळेला आणि तिखट लागू शकतात. त्यामुळे अशा मी मोठे तुकडे करून घेते, त्या अशा बारीक चिरत नाही. आणि कोथिंबीर. ओलं खोबरं सुद्धा आपण नंतर वरनं घालू शकतो. मी आज नाही घालणार आहे कारण माझ्याकडे नाही आहे आज. आणि कढीपत्ता आपल्याला लागणार आहे. झाली तयारी. आता पिठलं करायला सुरुवात करूया. फार पटकन होणारं असं हे कुळथाचं पिठलं आहे. कुळथाच्या पिठाच्या आणखीन पण काही रेसिपीज आहेत. शेंगोळ्या म्हणतात मला वाटतं त्याला. त्या मी करून बघितल्या नाही आहेत, तर त्याही असं जर तुम्हाला खूप छान जमत असतील तर त्या पण मला कमेंटमध्ये लिहा, कारण मला खूप आवडतं कुळथाचं पीठ. तर कुळथाचं पिठलंच फक्त करून खाते मी. जर शेंगोळ्या कशा करायच्या ह्या माहिती असतील तुम्हाला तर त्यासुद्धा सांगा. कढीपत्ता घेऊया आणि फोडणीची तयारी करूया. खूप कढीपत्ता घेतलाय आणि मी तो असं थोडासा चुरून घेते, म्हणजे त्याचा सुवास किंवा फ्लेवर त्याचा छान येतो फोडणीत असा. मी आज लोखंडाच्या कढईत पिठलं करणार आहे, कारण पिठलं गार झाल्यानंतर किंवा रादर संपल्यानंतर त्याचा जो भाग असतो, उरलेलं जे पिठलं असतं ते कढईला चिकटलेलं असतं, ती अशी ते खरपूस लागतं असं खूप छान आणि ते खायला जाम मजा येते. त्यामुळे मी आज लोखंडाच्या कढईत करणार आहे. तुम्ही मला सांगता दरवेळेला की सगळेच पदार्थ खरं तर कढईचे आपण लोखंडाच्या कढईत केले पाहिजेत, पण आता त्या ॲल्युमिनियमच्या कढईची सवयच पण झाली आहे आणि तशी लोखंडाची कढई फार वापरली जात नाही, कारण काही काही वेळेला त्याचा रंग पालेभाज्यांचा बदलतो. पण मी वापरेन, नक्कीच प्रयत्न करेन जास्तीत जास्त लोखंड वापरण्याचा. आज तर आपण पिठलं करून घेऊया. तूप घालणार आहे आधी. तूप व्यवस्थित गरम झाल्यानंतर त्यात लसूण, आता ही खरपूस झाली की आताच मी फोडणी करून घेणार आहे, थोडीशी बाजूला करून. फोडणीमध्ये मोहरी, हळद आणि हिंग थोडासा, आणि मिरच्या. आता आपण जो कढीपत्ता घेतलाय एवढा घेतलाय, तर त्यातला अर्धा मी आता फोडणीला घालणार आहे आणि अर्धा पाणी उकळताना घालणार आहे. आता फोडणी छान झाली आहे. ह्यात आता आपल्याला पाणी घालायचं आहे. आपल्याला जेवढं पिठलं लागणार आहे त्याच्याहून थोडंसं अर्ध भांड जास्त असं पाणी घालायचं आहे. आता हे छान उकळायचं आहे. गॅस मोठा करूया. ह्यातच आता मी आमसुलं घालणार आहे. मी साधारण एवढी आमसुलं घेतले आणि उरलेला कढीपत्ता. मीठ पण आपण घालून घेणार आहोत अंदाजाने. हवं तर अंदाज नीट येणार नसेल तर थोडंसं कमी घालू शकता,
आणि नंतर वाटल्यास आपण वाढवू शकतो मीठ. पिठाचा अंदाज घेऊन आपण मीठ घालणार आहोत. आता हे पाणी छान उकळू द्यायचं आहे आणि मग आपल्याला त्यात पीठ पेरायचं आहे. आता खरी गंमत आहे. आता आपल्याला पीठ पेरायचंय. पीठ पेरताना आपण आमच्याकडे बिल्डिंगचं काम चाललंय. पीठ पेरताना आपण जी उकळी येते पाण्याला, त्या उकळीचे जे बुडबुडे आहेत त्याच्यावरती पीठ पेरणार आहोत, म्हणजे गुठळ्या होत नाहीत आणि एका हाताने ढवळत राहणार आहोत. हा खरं तर टास्क आहे, पण प्लीज तसंच पीठ पेरा, कारण त्याने पिठलं छान लागतं. अगदीच जमणार नसेल तर पाण्यात कालवूनही आपण घातलं तरी चालू शकतं. फार फरक पडत नाही, पण याची गंमत वेगळी आहे. तर त्या बुडबुड्यांवरती आपण पीठ पेरायचं आणि इन केस जर गुठळ्या झाल्याच तर कुळथाच्या पिठाच्या पिठल्याचं एक सोपं आहे. आता हा आवाज येतच राहणार आहे, मी काही थांबत नाही. तर कुळथाच्या पिठल्याची एक गोष्ट सोपी आहे की जर गुठळ्या झाल्या तर आपण त्याच्यावर जर गार पाण्याचा हपका मारला तर त्या गुठळ्या निघून जातात. तर बघूया पीठ कसं पेरायचं. आता छान उकळी आली आहे, तर त्या उकळीवरती म्हणजे जे बुडबुडे आहेत त्याच्यावर आपण पीठ पेरणार आहोत आणि एका हाताने हलवणार आहोत. तर असं एका हाताने आपल्याला हे ढवळत राहायचंय आणि हे जे बुडबुडे आहेत त्याच्यावर आपण पीठ पेरणार आहोत. साधारणतः इतकं घट्ट हे पिठलं करायचंय. आता आपण त्याच्यावर कोथिंबीर घालूया. त्याच्यात तूप घालायचं. गरम आहे. तर हे कुळथाचं पिठलं तुम्ही नक्की करून बघा. गरम गरम तूप भाताबरोबर किंवा भाकरीबरोबर नक्की खाऊन बघा, किंवा नुसतंही खाऊ शकता. डाएटसाठी सुद्धा हे उत्तम आहे. काही काही वेळेला मी फक्त कुळथाचं पिठलं आणि सॅलड असं सुद्धा खाते संध्याकाळच्या वेळेला, तर तसंही तुम्ही करू शकता. पण प्लीज एकदा करून बघा आणि मला सांगा तुम्हाला कसं वाटतंय. आणि मगाशी मी म्हटलं तसं जर नारळाच्या दुधात तुम्ही करत असाल तर ते कसं करता हेही मला सांगा. आणि वेगळी काही रेसिपी असेल कुळथाच्या पिठाची तर ती सुद्धा मला सांगा.
तर भेटत राहूया. तोपर्यंत स्टे फिट, स्टे हेल्दी, बी हॅपी अँड बी कन्सिस्टंट. बाय.